भारतीय जनता पार्टीला महिलांच्या सन्मानाबद्दल काय काळजी आहे की या लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये महिलांच्या उत्कर्षासाठी आरक्षण आणावं ही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे असं मला वाटतं. देशातल्या कुठल्याच महिला वाटत नाही. परंतु देशातल्या लोकसभेची संख्या 543 पासून 850 पर्यंत न्यावी, दक्षिणी राज्य आणि उत्तर पूर्वेतली राज्य यांचं प्रतिनिधित्व कमी करावं आणि जो हिंदी भाषिक पट्टा आहे तिकडे प्रतिनिधित्व जास्त मिळावं, जेणेकरून राजकीय फायदा भाजपला लाटता येईल. ह्या उद्देशाने डिलिमिटेशन म्हणजे महिला आरक्षणाच्या नावाखाली डिलिमिटेशन करून 850ची मर्यादा वाढवण्याचा एकच कारस्थान भारतीय जनता पार्टीने केलं. त्याचा विरोध हा संयुक्त महाविकास आघाडीने त्या ठिकाणी केला, काँग्रेसने केला, राष्ट्रवादीने केला, शिवसेनेने केला, दक्षिणेतल्या काही राज्यातल्या प्रमुख राजकीय पक्षांनी केला आणि म्हणूनच 2/3 बहुमत ह्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या ह्या विधेयकाला मिळालं नाही. 2023 ते जे विधेयक मांडलं होतं ते जर मांडलं असतं त्याला पूर्णपणे पाठिंबा आमच्या पक्षाने दिला असता, संयुक्त ऑपोजिशन पार्टीजनी पण दिला असता. परंतु भारतीय जनता पार्टीला राजकारण करायचं आहे, त्याच्यामध्ये महिलांचा उत्कर्षाचा कुठला विषय भारतीय जनताकडे नाही. जर असता तर मणिपूरमध्ये ज्या प्रमाणावर महिलांवर अत्याचार होत आहेत याच्यावर पंतप्रधान किंवा गृहमंत्री काहीच कसे बोलत नाही. ते बंगालला जातात, ते त्या ठिकाणी दुसऱ्या राज्यामध्ये निवडणुकीसाठी जातात, पण मणिपूरच्या हिंसेवर प्रधानमंत्री बोलत नाही आणि गृहमंत्री बोलत नाही. त्याच्यामुळे महिलांच्यावर होणारा अत्याचार हा सरकारला दिसतो की नाही हा खरा प्रश्न आहे. परंतु ज्या पद्धतीनं काल मुंबईच्या रस्त्यावर आंदोलन झालं आणि त्यामध्ये एका महिलेने आपण बघितलं की आक्रोश केलेला आहे आणि तिने मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारला, ज्या आकांतानं ती हा सगळा विरोध करताना दिसती आहे. तो व्हिडिओ तुम्ही पण बघितला असेल, आपली काय प्रतिक्रिया? स्वाभाविक आहे, रस्त्यावर तुम्ही उतरून आंदोलन करत असताना एखाद्या नागरिकाला काय कारणामुळे जर लेट होत असेल तर त्यांनी त्यांची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. एखाद्या नागरिकाला त्यांची प्रतिक्रिया व्यक्त करण्याचा अधिकार आहे. सरकारचे मंत्री होतं त्यांनी ते त्या ठिकाणी त्यांची समजूत काढायला पाहिजे होती, परंतु ते गपचूप बसले कारण ते प्रतिकार करू शकले नाही. त्या महिलेने ज्या पद्धतीने ज्या रागाने त्यांच्याशी मंत्री महोदयांशी बोलली त्याला ते उत्तर देऊ शकले नाही, कारण महिला विधेयकाच्या संदर्भामध्ये त्यांची भूमिका काय होती हे जनतेपर्यंत मांडण्यामध्ये भारतीय जनता पार्टी पूर्णपणे अपयशी ठरलेली आहे. त्याचबरोबर आता उद्या मतदान होणार आहे बारामतीसाठी आणि अशी माहिती मिळते की शरद पवार साहेब या मतदानाला जाणार नाही आहे. त्याचे वेगवेगळे राजकीय तर्कवितर्क लावले जाऊ शकतात, वेगवेगळे राजकीय अर्थ लावले जाऊ शकतात. आपली यावर काय प्रतिक्रिया? पवार साहेबांच्या प्रकृतीची चिकित्सा करण्यासाठी पवार साहेब 2 दिवस हॉस्पिटलमध्ये आहेत. त्या दृष्टिकोनातून ते बारामतीला मतदान करायला जाऊ शकत नाही ही गोष्ट त्यांनी 2 दिवसाआधी स्पष्ट केली. बारामतीला पवार साहेब दिवंगत अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा वहिनी हे निवडून येणार, त्याच्यात एकदम ते स्पष्ट चित्र आहे. परंतु काल जे गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले की अजितदादांच्या अपघाताबद्दल त्यांच्या मनात शंका आहे, तर हा प्रश्न जेव्हा रोहित पवार यांनी विचारला आणि मरीन लाईन पोलीस स्टेशनमध्ये केस नोंदवण्यासाठी ते गेले, नंतर बारामती पोलीस स्टेशनला गेले, तेव्हा त्यांनी हा प्रश्न का गांभीर्याने घेतला नाही. ज्या तुमच्या मनात खरंच शंका होती त्यावेळेला पोलीस तक्रार नोंदवायला जेव्हा रोहित पवार गेले त्यावेळेला तुम्ही शंका तुमची मनात बाहेर न काढता पोलिसांना ते तक्रार नोंदवण्याचे अधिकार का दिले नाही किंवा त्यांना सहकार्य करायला का सांगितले नाही हा प्रश्न निर्माण होतो. पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याला 1 वर्ष पूर्ण झाला. 26 निष्पाप पर्यटकांचा त्याच्यामध्ये बळी पडला आणि 1 वर्षानंतर देखील मोदी सरकार ज्या ह्या दहशतवादी हल्ल्याचे सूत्रधार आहे मसूद अझर याला भारताच्या मातीवर आणू शकले नाही, त्याला फाशी देऊ शकले नाही. ह्याच्यामध्ये पूर्णपणे मोदी सरकारचा अपयश आहे. मध्यंतरी आम्ही वाचलं की मोदी साहेबांनी ट्विट केला की 40 मिनिटं मी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची इराण आणि अमेरिकेच्या युद्धाबद्दल बोललो. आता तुम्ही 40 मिनिटं बोलला असाल त्या 1 मिनिटं तरी पहलगामचा मुद्दा काढला असता तर महाराष्ट्रात आणि देशातले 26 निष्पाप पर्यटक तिकडे बळी पडले त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला असता. त्या मास्टर माइंडला भारतामध्ये कधी आणणार, भारतामध्ये त्याला शिक्षा कधी देणार, न्यायालयामध्ये कधी उभं करणार आणि चौकामध्ये फाशी कधी देणार ह्याचा प्रश्न 1 वर्षानंतर देखील मोदी सरकार देऊ शकले नाही. हे मोदी सरकारचं अपयश आहे. गेले काही दिवस राज्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा चालला आहे, तो म्हणजे जे
रिक्षा चालक आहे त्यांना मराठी यायलाच पाहिजे या मुद्द्यावर खूप मोठ्या प्रमाणावर चर्चा होती आहे आणि तशा पद्धतीचं मोहिमा ज्या आहेत मनसेनं सुद्धा एक मोहीम सुरू केलेली आहे. स्वतः परिवहन मंत्र्यांनी याच्या संदर्भामध्ये जो शासनाचं नोटिफिकेशन आहे ते सुद्धा निघालेलं आहे. आपली यावर काय प्रतिक्रिया आहे? त्यावरून वेगवेगळ्या चर्चांना उधाण आहे. मी जेवढ्या वेळा रिक्षात बसलो आणि मला भेटणारे रिक्षा चालक जे परप्रांतीय होते त्या सर्वांना मराठी येत होती. त्याच्यामुळे मराठी न बोलणारा रिक्षा चालक मला तरी भेटला नाही. पण असे जे काही लोक असतील ते मराठी नक्कीच शिकत असतील, शिकलेले असतील. कारण राज्याची जी भाषा आहे आणि राज्यभाषा जवळपास सर्वांना आली पाहिजे. त्याच्यामध्ये काय राजकारण बघण्याचा अर्थ नाही. परंतु मला एवढंच सांगायचं आहे की रस्त्यामध्ये एखादी भाषा चांगली आहे, राज्यभाषा त्याला मान्यता आहे, ती सर्वांनी बोलली पाहिजे.